तुम्हाला जर एकपाठी होता येत नसेल तर तुम्ही सिरियलला मेलात. कारण अनेक सिरियल्सना हिंदीला त्यांना तसंच्या तसं लागतं. म्हणजे तुम्ही त्याच्यात तुमचं काही ऍड नाही करायचं. आम्ही नातीगोतीमध्ये एकत्र काम केलं. नाटक संपल्यावर अनेक लोक फक्त येऊन एकदा आम्हाला फक्त त्याला बघू द्या की तो नॉर्मल आहे ना, बघू द्या असं म्हणायचंय. इतका सुंदर तो काम करायचा. लग्न झालं आणि त्याची बदली झाली पोर्ट ब्लेअर, अंदमान अँड निकोबार आयलँड्स. फर्स्ट वीक ऑफ जानेवारी कार निकोबारला मोठा अर्थक्वेक झाला. तिकडे गॅस नाही, मेनलँडहून गॅस आणणार नाही. इट वॉज अनसेफ. सगळा स्वयंपाक स्टोव्हवर करायचा. नो फोन. महिन्यातून 2 वेळेला एक शिप मद्रासहून यायची, एक शिप कलकत्त्याहून यायची. तेव्हा 15 दिवसाचे न्यूजपेपर्स यायचे. तेव्हा तिकडे टीव्ही सुद्धा नव्हता. आज शिप येणार आहे तर आज संध्याकाळी जाऊन तुम्ही भाजी पुढच्या 15 दिवसांची नाही घेतलीत तर तुम्हाला भाजी मिळणार नाही. पोर्ट ब्लेअरला 5 वाजता अंधार होतो आणि सकाळी 4 वाजता फटफटीत उजाडतो. माझा नवरा हेलिकॉप्टर पायलट होता. खूप वेळा सकाळी तो हेलिकॉप्टर घेऊन घराच्या गॅलरी समोर यायचा आणि काय काय करून दाखवायचा. तुम्ही जर नवऱ्याशी भांडलात तर आय कुडंट से मी चालले उद्या परत. शक्यच नाही, फ्लाईटच नाहीये, जाशील कशी. नमस्कार, माझं नाव स्वाती चिटणीस आणि आज मी आली आहे कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्ट मध्ये. खूप मस्त गप्पा झाल्यात आमच्या, तर तुम्ही सुद्धा जरूर बघा, ऐका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बातो बातो में. हाय, नमस्कार. मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे सगळे एपिसोड्स तुमच्याकडे डायरेक्टली पोहोचू शकतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझाही हुरूप वाढतो, कारण आम्ही मोठमोठ्या कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे फारसं काहीही करायचं नसतं. जेव्हा तुम्ही माझा एपिसोड बघा तिथे बाजूला सबस्क्राईब असं येत असतं, त्याच्यावरती फक्त असं टिक करायचं, बस की चॅनल सबस्क्राईब होतो आणि त्यांना पैसेही लागत नसतात. बरं मंडळी, नाट्य क्षेत्र असो, सिरियलचं क्षेत्र असो किंवा फिल्मचं क्षेत्र असो, आपल्या सशक्त अभिनयानं एक आपला ठसा उमटवणारी अशी एक माझी गोड मैत्रीण आज मला इथे लाभलेली आहे. चला तर मग तिचं स्वागत करूया. स्वाती चिटणीस, वेलकम. वेलकम टू बाळेराव. थँक्यू व्हेरी मच. कधी बसून चाललं होतं आपलं. एक्झॅक्टली. आणि खरं तर आमच्यामध्ये असं नमस्कार नमस्कार असं काही नाही. या तर when you are appearing in front of public, Yes. okay, yeah, so now let's be informal. Yes. सर स्वाती, मी तुला लहानपणापासून पाहत आले, कसं ते विचार. कसं? कारण की हिंदू कॉलनी दुसरी गल्लीमध्ये माझ्या आईचं माहेर आणि त्याच्यामुळे दिवाळीची सुट्टी असो, कुठलीही सुट्टी असो, गणपती आहे स्पेशली, त्यामुळे तिथे नाटक. बरोबर, हिंदू कॉलनीतला गणेशोत्सव. आणि आत्ताला त्याला 80 वर्ष. हो, भगिनी समाज. आणि तुला आठवत असेल तर आपण जागा रिझर्व करण्यासाठी वर्तमानपत्र वर्तमानपत्र घेऊन जायची आणि ही माझी जागा, आमची सगळ्यांची अशी जागा. आणि आपण सगळ्या मैत्रिणी जाऊन खाली बसायचो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे कंपनीची नाटकं, मोठमोठाली नाटकं, उत्तम नाटकं यायची, त्या वर्षीची उत्तम नाटकं. आणि नाटकांना सुद्धा हिंदू कॉलनीत बोलवलंय हा फार मानाची गोष्ट होती. करेक्ट आहे, खरंच. कारण तिथला जो एक ऑडियन्स अतिशय सुशिक्षित, चांगला असा मस्त ऑडियन्स होता. आणि मला अजूनही आठवते तिकडे भक्तीताई बर्वे वगैरे या सगळ्यांची नाटकं, ही सगळी नाटकं मी तिथे पाहिली आहेत. एक्झॅक्टली. सगळी उत्तम नाटकं मी हिंदू कॉलनीत पाहिली आहेत आणि कुठेतरी तिथे माझी सुरुवात झाली असं मला वाटतं. म्हणजे मी तुला सांगते कांचन, तेव्हा किती सेफ असायचं. नाटकं रात्री 9, 9:30 नंतर सुरू व्हायची, ती संपायला 12-1 वाजायचे. 12-1 ला घरी पोहोचायचं. आणि पुष्कळ वेळा माझ्या आईला बघायचं नसायचं की मी नाही जाणार आहे, पण मला जायचंय. तर आम्ही राहायचो हिंदू कॉलनीत डॉक्टर परचूर यांच्या बिल्डिंग मध्ये. तर मग आई विचारायची, तू कशी परत येणार आहेस,
रात्री 1 वाजता, एवढा लोंढा जायचा. तर मी सांगायचे मी गर्दी बरोबर परत येईन. एक्झॅक्टली. आज कुठची आई हे अलाव करेल की मी 1 वाजता रात्री गर्दी, फक्त आईचं एकच म्हणणं असायचं, नाटक संपल्या तिकडनं निघायचं आणि गर्दी बरोबर यायचं. तडक पण घरी. इट वॉज सो सेफ. सेफ सेफ अक्कल इट रस्ता वॉज सो भरायचा सगळा. सेफ. येस. आणि कोणीतरी ओळखीचं असायचं, चल ग चल हो. घरपर्यंत. आय नो. सो पण कुठेतरी ती बीज आपल्या मनामध्ये खरंच मला तिकडे तेव्हाच रुजतात. असं वाटलं की म्हटलं अरे ही लोक कशी म्हणजे, आणि गंमत मला अशी वाटायची हे आता हे पात्र करताय हे असं दिसतंय, मेकअप उतरवल्यानंतर ते किती कसे वेगळे दिसतात. हो. आणि मला त्याचं इतकं प्रूफ असायचं की ह्या सगळ्या जणी एरवी कशा दिसतात, मेकअपच्या आधी कशा दिसतात. मी खूप आधी जाऊन बसायचे आणि हळूहळू त्यांना बघायला. असं डोकावून बघायचं. ज्या हळूहळू. दिवशी डबल गेमला मला Yes. बोलवलं होतं हिंदू Yes. कॉलनीत, त्या दिवशी इट वॉज सच अ हॅपी डे फॉर मी. I know, आणि yeah. आमच्या हिंदू कॉलनीतली स्वाती टिपणीस, येस. ती चिटणीस, फिटनेस. माझा तेव्हा सत्कार केला होता आणि तो म्हणजे मला इतका 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 मनापासून भावला होता, काय सांगू. खरंय. आणि ते देखील भक्तीताई बरोबर तुझं काम होतं. हो. It फार was- महत्वाचं होतं आणि Yes. फार छान नाटक होतं डबल गेम. एक अतिशय सुंदर सशक्त अभिनेत्री हे मी अशासाठी म्हणते कारण की या माझ्या मैत्रिणींनी सुरुवात जी केली ती सत्यदेव दुबे यांच्यासारख्या एका प्रतिथयश नाट्यकर्मीच्या हो. बरोबर, तसंच आविष्कार ही एक अतिशय तेव्हाची सशक्त अशी रंगभूमी, समांतर रंगभूमी चालवणारी संस्था होती, ज्याच्यामध्ये सुलभाताई, अरविंद देशपांडे, रोहिणी आणि जयदेव टंगडी हे लोक होते. तसंच मी पण आविष्कारची हो. मग त्यामुळे लाईक वडा Yes. खाल्ल्याशिवाय आमचं होणारच नाही. सो इतक्या अशा चांगल्या ह्याच्यामधनं आपण आलो आणि त्याच्याचमुळे तुझा अभिनय पाहताना तो म्हणजे लागलेला कस किंवा त्याच्या पाठीमागे घेतलेली जी मेहनत आहे ती सगळी लक्षात येते. तू हिंदू कॉलनी मधली नॅचरली रुया कॉलेज रुईया. तुझं होतं हो. आणि रुया कॉलेजमध्ये तू पहिल्यांदा प्रकाश बुद्धिसागर बरोबर पीदी नावाची एकांकिका स्पर्धामध्ये. हो. सो तिथला मला तो एक्सपिरियन्स सांग की तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता. तोपर्यंत स्टार्ट होता हो तुझा. तोपर्यंत मला असा स्टेजचा अनुभवच नव्हता, कारण त्याच्या आधी केलेलं नाटक म्हणजे जुलूस अमोल पालेकरांचं. हो, बरोबर. पण ते मी सगळ्या क्राऊड मध्ये असायचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही परफॉर्म करायचो. म्हणजे असं स्टेजवर कधीच केलं नव्हतं, एकदा फक्त रवींद्रला. हा, तर जेव्हा पिधी करायचं झालं तेव्हा मी जयंत करगुटकर आणि प्रदीप प्रधान असे 3 जण होतो, विथ प्रकाश बुद्धिसागर ॲज डिरेक्टर. ती एकांकिका करताना कळलं की आपल्या किती ठिकाणी लक्ष द्यायला लागणार आहे. म्हणजे मेकअप बिकअप तर सोडच, ते फारच दूरची बात. पण एकदा काहीतरी झालं रिहर्सल करताना, मी सारखं मी आणि तू, तर प्रकाश इतका चिडला मला, स्वाती परत जर तू मी केलंस ना तर तुझा हात तोडून टाकीन मी. सगळ्यांना माहितीये मी म्हणजे मी, काही गरज नसते असं दाखवायची. त्या दिवसापासून माझ्या डोक्यात फिट झालं की मी असं कधी करायचं नाही स्टेजवर. आम्ही सारे सगळे हो, हा, ते नाही सारे मिळून करायचं, करूया. कधीच नाही करायचं. मग पहिला प्रयोग होता INTचा, भारतीय विद्या भवनला. आम्ही चाललो होतो, मग आम्ही थिएटरला पोचलो. गिरीधर मोरेनं तो लाइटिंग करत होता. हो. आणि तेव्हा म्हणजे 1976 मधलं त्याचं लाइटिंग, तो बाल्कनीत उभा राहून तो एक फोको असा आमच्यावर मारायचा. हो. सर त्यांनी मला सांगितलं होतं तो फोको फॉलो करायचा. म्हटलं काय फॉलो करायचा, फोको म्हणजे? तो म्हणाला तो लाईट येईल तुझ्यावर, तो फॉलो करायचा. म्हटलं मी करायचा म्हणजे काय काय करायचंय मी? डायलॉग पण मीच बोलायचे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, अभिनय पण मीच करायचा आणि वरनं फोको पण फोको. घ्यायचा. तर आणि मग नंतर जस्ट आता 3री बेल होणार त्याच्या आधी प्रकाशने येऊन सांगितलं, हा बरं ऐक, बाकीची कॉलेजेस पण आली आहेत तर ते हुटआउट करायचा प्रयत्न करतात, तर ते सांभाळ, काही काळजी करू नकोस. ते पण जमलंच. म्हटलं हुटआउट करणार आहेत ते का? पण आमच्या नशिबाने कोणी हुटआउट नाही केलं. एकांकिका 2री आली आणि INT मध्ये मला पहिलं अभिनयाचं बक्षीस मिळालं होतं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. दॅट येस.
पण त्याच्यानंतर तुझी गाडी मस्तपैकी सुसाट सुटली हो, असं म्हणायला असंच म्हणावं लागेल. आणि कारण दुबेंच्या इथे तू 3 नाटकं केलीस. करेक्ट. बरोबर. एक सत्यदेव आह दुबे. केलंस, हो, एक आधे अधुरे अधे केलंस, अधुरे आणि और तोता बोला. हा. म्हणजे त्यात और तोता बोला मध्ये आधी मी एक छोटी रोल करत होते, निंगी नावाच्या मुलीची, हु इज अ व्हेरी अपराईट अशी गर्ल. आणि मग नंतर आशा दंडवते मेन रोल करत होती. तिला बरं नव्हतं का, तिला काहीतरी मानेचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर मेन रोल मी करत होते. अच्छा. आणि तो मेन रोल असा होता की एक बाई जिला मूल होत नाही हम्म. आणि ती खूप मुलासाठी तरसत असते. सो शी इज रेडी टू डू एनिथिंग फॉर अ चाइल्ड. तर करायचंय. तर एक दिवस मला दुबे म्हणाला की बरं, कॉलेजमध्ये होते का तेव्हा, तर ज्युनियर BA वगैरे अशी इंटर किंवा ज्युनियर. तर दुबे म्हणाला अच्छा करती हो, ऑडियंस को फंसा लेती हो, पर तुम जाओ शादी करो, अपना बच्चा होने दो और फिर आके करो, फिर पता चलेगा बच्चा ना होना वो दुख क्या होता है औरत का. I said, मला नको काही दुःख बिख्ख भोगायचंय, मी ऍक्टिंग करते ते पुरे. नाही, तुझं मूल झाल्यावर ना तुला कळेल की एका आईचं दुःख काय असतं. सो नकळत हे इतके संस्कार झाले ना माझ्यावर की एक आहे की ते संस्कार घेऊन पुढे जायचं. हे मला खूप लवकर कळलं की हे जे लोक शिकवतायत किंवा हे जे लोक डिरेक्ट करतायत ते आपल्याकडे ठेवायचं, स्पंज सारखं ते धरून ठेवायचं आपल्याकडे, शोषून घ्यायचं. येस. आता तू म्हणालीस त्याप्रमाणे की ती आजारी पडली, मग तू घेतलंस. तसं सेम झालं तुझ्या बाबतीत छिन्न नाटक. हो. तेव्हा लोकांनी तुला असं म्हटलं की तू वाय आर यू टेकिंग रिप्लेसमेंट, कारण का मग तुला खूप लोक असं म्हणाले. replacements मिळतील हो. असं म्हणून. पण असं झालं नाही. पण दॅट्स युअर तकदीर. पण ते जे म्हणत Yes. होते ते पण खोटं नव्हतं. खोटं नव्हतं, कारण एकदा तो रिप्लेसमेंटचा शिक्का. ठप्पा बसला की नंतर तशीच नाटकं येतात. पण तसं झालं नाही. छिन्न नाटक हे स्मिता पाटील करत होती आणि स्मिता पाटीलनी काहीतरी 15-20 प्रयोग केले आणि मग शी गॉट व्हेरी बिझी तिच्या फिल्म्स मध्ये वगैरे. सो ती ते नाटक सोडणार होती. परत ते नाटक INTचं होतं. सो दामूभाई झवेरी वगैरे, आय नो देम सो वेल. सो दामूभाईंनी सांगितलं की स्वातीला बोलवा, म्हणून मी छिन्न केलं. पण छिन्नसाठी मला अमरापूरकर डिरेक्टर होते, सदाशिव अमरापूरकर. सो तेव्हा असं नव्हतं की घे स्क्रिप्ट आणि उभी राहा. त्यांनी मला प्रॉपर 7-8 दिवस रिहर्सल दिल्या, मला स्टेज रिहर्सल मिळाली. आणि बरोबर होत्या आशालता वाबगावकर, दिलीप कुलकर्णी आणि शरण, मी विसरले त्याचं नाव. पण सो द टीम वॉज व्हेरी गुड आणि मला सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. खूप लहान होते, इंटरला होते तेव्हा मी माझं पहिलं प्रोफेशनल नाटक केलं. म्हणजे मी म्हणेन एका साइडला यू आर डॅम लकी टू गेट सच बिग स्टॉलवर्ड्स. येस, म्हणजे पाया भक्कम रचला गेला. अगदी पाया भक्कम रचला केला. आणि माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. प्रत्येक नाटकात मला उत्तम सहकलाकार मिळाले. छिन्नचे किती प्रयोग केलेस? मी छिन्नचे मला वाटतं 95 वगैरे केले असते. त्यावेळेला 95 म्हणजे मी केलेले. हो. नाईस, गुड. बरं, तुझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी असं ऐकलं की तू खूप असं स्टेजवर जाण्याआधी टेन्शन घेतेस. हो. आणि अजूनही ते येतं म्हणे. हो, येतच. पण एवढं काय म्हणजे आम्ही जेव्हा पिदीसाठी चाललो होतो, आम्ही एका टॅक्सीतून चाललो होतो आणि मी आणि माझी बेस्ट फ्रेंड निलिमा जोग नावाची, आता निलिमा गोगटे. मला इतकं टेन्शन आलं होतं की बापरे, आज ऍक्च्युली जाऊन परफॉर्म करायचंय. तर मी तिला म्हटलं, निलिमा समजा या टॅक्सीचा ऍक्सिडेंट झाला तर किती मजा येईल ना. ती म्हणाली का, व्हॉट अ थॉट. म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं मला. पण ते पहिलं होतं. ते पहिलं होतं म्हणून. पण अजूनही घेते. पहिल्या परफॉर्मन्स. आता मी तुला एक वेगळा प्रश्न उलटा टाकते, कारण की मी तुझा इंटरव्ह्यू दुसरा पाहिला त्याच्यामध्ये, कारण तुझे झालेत ऑलरेडी. त्यामुळे आज मला इंटरव्ह्यू मध्ये काहीतरी वेगळं घ्यायचं हिच्याकडनं. सो त्यामुळे तू त्याच्यामध्ये असं म्हणालेस, आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग. मी मोकळा श्वास पिक्चर केला तेव्हा मला मृण्मयी म्हणाली मी काय तयारी करू. मी म्हंटल मिनिमम 65 वेळा स्क्रिप्ट वाच. करेक्ट.
मी 200 वेळा स्क्रिप्ट वाचते. तेच म्हणजे मला ते तुला विचारायचं आता प्रश्न उलटा आहे की 200 वेळा स्क्रिप्ट वाचूनही का टेन्शन येतं? येतं बाबा टेन्शन, घ्यायची सवय लागली येतं तुला. बाबा टेन्शनात. आणि मला काय वाटतं माहितीये, म्हणजे हे माझ्यासाठी म्हणजे मला जर टेन्शन आलं ना तर इट एनहान्सेस माय परफॉर्मन्स समाव. ते टेन्शन माझं स्टेजवर एंटर करेपर्यंत असतं. वन्स आय गो ऑन स्टेज अँड आय बिकम दॅट कॅरेक्टर, ऑल दॅट थिंग जस्ट डिसअपियर्स. मग मी ते कॅरेक्टर बनते आणि मग आगे स्मूथ सेलिंग असतं. पण दुसरी बेल होईपर्यंत आय एम अ बंडल ऑफ नर्व्स. म्हणजे जेव्हा पूर्वी मी नाटकं करायचे तेव्हा शेवटचे 8-10 दिवस राहिले ना की मला 2 धाकटे भाऊ. माझी आई त्यांना सांगायची तिच्या वाटेला आता जाऊ नका, ती उगाच चिडचिड करतेय, तिचं नाटक जवळ आलंय, सोडून द्या तिला जरा. घरचे लोक सांभाळून हो घेतात हो, थोडक्यामध्ये. बिचारे काय करतील. नाही पण मला तुला एक दुसरं असं विचारायचंय की आता तू एक स्वतःची कॅरेक्टर बायोग्राफी पण लिहून काढतेस, हो असं एक हो आहे. हो हो. सो लाईक यू आर गोइंग मेटॅक्युलसली येस आय डू. थिंकिंग अबाउट द कॅरेक्टर. येस. तुला मी म्हणजे- गंमत सांगते. आय डोंट नो वेदर यू विल नॉट रिमेंबर इट. आम्ही दामिनी जेव्हा केलं होतं, हो येस ऑफकोर्स आय नो. तू सुबोध भावेच्या आईचं काम केलं हा, होतं. आणि मी त्या न्यूजपेपरची एडिटर एडिटर असते. तर मी हेही लिहिलं होतं की वेन आय एम सिटिंग आणि मी जर पेपर उघडला असेल तर मी दुसऱ्यांचं पहिलं काय वाचेन, एडिटोरियल वाचेन. सो एव्हरी टाइम आय वॉज शोन रीडिंग, आय वुड बी शोन रीडिंग द एडिटोरियल. सो एक ही बारीक छोटी गोष्ट आहे, नाही मोठी पण आहे तसं. त्या कॅरेक्टर मध्ये Yeah. काहीतरी अजून ते Yes. टाकलं जातं. येस So- नाही दॅट्स वंडरफुल थिंग. म्हणजे आता दुसरं तुझं एक अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे नातीगोती, हो हो हो. आणि ज्याच्यामध्ये तू त्या काटदरे बाईची भूमिका केलेली हो हो होतीस. हो. सो त्याच्यामध्ये पण तू तिची कॅरेक्टर बायोग्राफी अशी लिहून काढली होतीस हो का? काढली होती. तोपर्यंत मी अगदी लिहून काढायचे की म्हणजे साध्या साध्या गोष्टी. ही बाई सकाळी उठून काय करेल, चहा पिल की कॉफी पिल, किंवा पेपर उघडला तर वाचेल का, की त्या पेपर वाचायला वेळ मिळत असेल का, गाणी कुठची ऐकत असेल. हे खूप छोट्या गोष्टी आहेत. तसं नाटकाशी काही संबंध नाही. यू हॅव नॉट डन NSD. नो 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 नो, नॉट ॲट ऑल. स्टील यू Not at all. पण ती बाई कशी वागेल हे मी लिहून काढते. तिला काय आवडत असेल, तिच्या आवडीनिवडी. समहाव मला असं लक्षात आलंय, इट हेल्प्स द कॅरेक्टर. डेफिनेटली इट हेल्प्स द कॅरेक्टर. डेफिनेटली. आपलं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इट हेल्प समहाव. आता मला एक दुसरा प्रश्न तुला इथे विचारायचा की सिरियल मध्ये अतिशय उत्तमोत्तम सिरियल तुझ्या नावाला गाजलेल्या आहेत. हो. ये रिश्ता क्या कहलाता है वगैरे 7 वर्ष हो. जवळजवळ ती सिरियल नंबर 1 वरती होती होय, आणि होय, त्यात तू काम होय. केलेलं आहेस. आणि फार महत्वाचा रोल होता. महत्वाचा रोल फार महत्वाचा, म्हणजे नुसतं हो मेन लीड रोल होता. मेन लीड होता. आणि आता- मागे नुसतं उभं राहून हाजी नाजी नाही करायचं. हा नाही होता तुझा बरोबर. महत्वाचा आणि पीपल हॅव अप्रिशिएटेड यू. हो आता सिरियल मध्ये आपण सर्वच आहोत, आपल्या सगळ्यांनाही माहितीये की असा ताजा ताजा गरमागरम सीन येतो आणि असं ताजं ताजं परफॉर्म करायला लागतं. तिथे तुला ती कॅरेक्टर बायोग्राफी म्हणा किंवा 100 वेळा वाचन म्हणा, हे सगळं तुझं नाही म्हणजे तिथे जमत. परवडणं सिरियल साठी एक वेगळं Exactly. मेंटल स्टॅबिलिटी लागते. ते मला तुला हो, विचारायचं. एक फॉर द सिरियल तुम्हाला एक वेगळी मेंटॅलिटी लागते ती विचारते मी तुला काय. की समोर आलेलं स्क्रिप्ट तुम्हाला जर एक पाठी होता येत नसेल तर तुम्ही सिरियलला मेलात. तुम्हाला ते तसंच्या तसं पाठ करायलाच पाहिजे. आता तुम्ही मेकअप करत असताना, कोणीतरी तुमचं हेअर करत असताना तुमच्या समोर स्क्रिप्ट येतं की हा दिवसभराचा बंच, दिवसभराचं दिली तरी खूप आहे. तरी खूप आहे. हो, तरी हिंदीला तरी मिळतो हा. दिवसभराचा. मग तो पहिला सीन पहिला बघायचा. आणि तुम्ही जर एक पाठी नसाल तर मग तुमची वाट. कारण अनेक सिरियल्स ना हिंदीला आय हॅव सीन की त्यांना तसंच्या तसं लागतं. म्हणजे तुम्ही त्याच्यात तुमचं काही ऍड नाही करायचं, गोळाबेरीज नाही बोलायची. सो प्रत्येक यू हॅव टू अनलर्न सो मेनी थिंग्स टू वर्क विथ अ न्यू डिरेक्टर. प्रत्येक डिरेक्टरची एक वेगळी स्टाईल असते. करेक्ट. काही डिरेक्टर्स म्हणतात की आपको जैसा आए वैसा बोलो, पण काही डिरेक्टर्स आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द स्क्रिप्टिंग स्क्रिप्ट, विच इज राईट. कारण कुठच्या तरी किंवा लेखकांनी ते विचार करून ते वाक्य लिहिलीत. एक्झॅक्टली. अगदी एखादा प्रॉब्लेम असेल तर मी विचारते की हे मी बदलू का, ये नहीं आ रहा है क्योंकि ते जात नाहीये किंवा काय. बट एवढं
फ्लेक्सिबल सगळेच असतात. पण तेवढं मात्र असायला पाहिजे की तुम्हाला तो रोल तुमचा आजचा दिवस, कधी कधी असंही होतं, अरे काल मी असं बोलले होते, आज असं बोलतेय का, म्हणजे कम्प्लिटली टोटली डिफरंट मी वागतेय आज. अच्छा, ओके. सो दॅट ऑल्सो यू हॅव टू इनकॉर्पोरेट. दॅट्स रिअल टफ. येस, दॅट इज व्हेरी टफ. की अच्छा, पण मी काल तर हिला असं बोलले होते आणि मग आता आज म्हणते असं, बरं ठीक आहे, चला ते पण करू. एक मला इथे छान गोष्ट आठवते, सॉरी टू इंटरप्ट, नो, पण अमिताभ बच्चनला एकदा लोकांनी विचारलेलं होतं की तुमच्या पुढे स्क्रिप्ट आली, तुम्हाला ती कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये, तर तुम्ही काय करता? तर तो म्हणतो की मेरा जॉब ये है कि मेरे सामने जो चीज आती है वो पब्लिक तक कन्व्हिन्सिंगली देना. मी हाच इंटरव्ह्यू बघितलाय अमिताभ बच्चनचा, आणि देन आय फील इफ अमिताभ डज इट, सो व्हाय नॉट मी? वाय नॉट मी? आय शुड बी कन्व्हिन्सिंग. लोकांना वाटलं पाहिजे, अच्छा काल हिला असं वाटलं, आज हे असं वाटतंय. नाही, मला एक विचारायचं, कारण नाटकामध्ये तर म्हणजे तुझी असंख्य नाटकं आहेत, हो. माझ्याकडे त्याची लिस्टही आहे, मी जरा ती आता तुम्हाला वाचूनच दाखवते कारण भरपूर आहेत. पंखाना ओढ पावलांची, नाती गोती, संकेत मिलनाचा, कार्टी काळजात घुसली, अग्निपंख, शाकुंतल, नकळत सारे घडले, राहिले दूर घर माझे, डबल गेम, इथे हवाई कुणाला प्रेम, शेवग्याच्या शेंगा, ओ वुमनिया, आणि अशी पाखरे येती, ज्याचं तू आह म्हणून हिंदीमध्ये केलेलं होतं. आता मला तुला एक विचारायचं की ज्याला आपण प्रयोग म्हणतो, ओके, आणि त्याच्या रिहर्सल्स कधी महिना चालतात, कधी 1.5 महिना, 2 महिने, काही 3 महिने पण करतात, कधी 10 दिवस सुद्धा. एक्झॅक्टली. सो लाईक मला असं म्हणायचं की तिथे तुम्हाला एक आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करायला किंवा त्या कॅरेक्टरचा जास्त विचार करायला, सखोलपणे त्याच्यात घुसायला वेळ असतो, प्लस पहिले 25 प्रयोग तुम्ही केले आणि 26व्याला तुम्हाला काही वेगळं सुचलं आणि तुम्ही दिग्दर्शकाला विचारून तेही करू शकता. पण हा जो गोष्टी आहेत, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सिरियलच्या बाबतीत अजिबात होत नाही. मग तिथे आता माझं विचार करण्याचं काम संपलं असं कधी वाटतं तुला? नाही, असं नाही वाटत मला की माझं विचार करायचं काम संपलं. आता मी एक सिरियल जेव्हा सीन इज ओव्हर, काम संपलं, तो सीन झाला, आता नेक्स्ट सीन, दॅट इज अ न्यू चॅलेंज अगेन. एव्हरी सीन इज अ न्यू चॅलेंज. सो इफ तुम्ही जर ते एक चॅलेंज म्हणून ट्रीट केलं की हे मला कन्व्हिन्सिंग करायलाच पाहिजे, तर नंबर 1 त्याचा कंटाळा येत नाही. नाहीतर तेच तेच करून लोकांना कंटाळा येतो, काय ते तेच करायचं असं नाही मला वाटत. आय फाइंड इट व्हेरी चॅलेंजिंग, मला मज्जा येते. आता तुला दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये मला वाटतं की तुझ्या समोर काम करणारी जी मुलं आहेत, दे आर मोस्टली ऑडिशन्ड अँड दे हॅव बीन टेकन. सो त्याच्यामधली ती हळूहळू सुधारतात, बरोबर, करून 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 असं त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होते. सो वाईल वर्किंग विथ देम तुला काय वाटतं की बाबा अरे हे मडकं थोडं कच्च आहे, म्हणजे कसं काय तू सावरून घेतेस? नाही, कधी कधी असं होतं, पण मी एक करते, मी शक्यतो कोणालाही काही शिकवायला जात. आजकाल मुलं ऐकत पण नाही, त्यामुळे मी शिकवायलाही जात नाही. जर कोणी अगदीच विचारलं की स्वातीताई सांग तुला काही वाटलं तर मी एखाद्या वेळेला सांगेन, लाईक व्हॉट आय एम डुईंग राईट नाव, तू हिरे माझा मितवा, त्याच्यामधले सगळेच जण दे आर व्हेरी स्वीट. सो आय हॅव अ ग्रेट टाइम शूटिंग विथ देम. पण एखादं असं वाटलं मला की खूप कच्चा आहे, ऑल यू हॅव टू डू इज जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड हिम, गिव्ह हिम अ लिटल मोर टाइम, की कर तू, होईल, डोंट वरी, होईल, डोंट वरी. सो एवढंच जरी आपल्याकडून मिळालं ना, माझ्यासारख्या एखाद्या सिनियर ऍक्ट्रेस कडून, कारण खूप वेळानं मुलं नर्वस होतात की स्वातीताई बरोबर करायचंय, बापरे आता ही काय कशी रिॲक्ट होईल माहित नाही. बरं, एक तर माझा चेहरा असा आहे की लोकांना वाटतं मी भयंकर स्ट्रिक्ट आहे, ही अशी वस्कन अंगावर येईल. सो इफ यू शो अ लिटल बिट ऑफ पेशन्स, थोडासा पेशन्स दाखवा, थोडं 4 वेळा, म्हणजे मीच जर सांगितलं जरा अजून एक रिहर्सल करूया का आपण, मला पाहिजे, सो नॉट मेक देम फील की त्यांना गरज आहे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर सांभाळल्या ना, तर हे काम करणं खूप सोपं होतं आणि खूप मजेदार होतं. एक छोटासा प्रश्न आहे, मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओ येस, कारण का त्या कॅरेक्टर प्रमाणे त्या कॅरेक्टरला जाणाऱ्या अशा सगळ्या त्या गोष्टी असतात. बऱ्याचशा वेळेला सिरियलमध्ये मी पाहते आजकाल की सगळ्या मुली तर आजकाल ते केस मोकळे सोडून, म्हणजे पुण्याच्या
डिफरंट असं काही काही दिसत नाही, नाही. सगळ्या सेम दिसतात. सेम वाटतात हो. सगळ्या. मग ते टॉम केलेल्या ते सगळ्या टॉम केलेल्या असतात. म्हणजे Statement एकीने तो एका statement. सिरियल मध्ये ते केलं की हा, सगळ्या जणी आणि तेच करतात. तेच राहतं. मला असं वाटतं की अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर ऑल दीज थिंग्स दे शुड चेंज. They should. या आणि पूर्वी तसं होतं. एक्झॅक्टली पूर्वी तसं होतं. दॅट्स ऑल. पूर्वी ना तुला आठवतं प्रत्येक केस असा चापून चोपून नाही बसवला जायचा. घरात काम करणारी बाई असेल आणि तिचे केस थोडे असे असे झाले उलट तर आपण ते करायचो हो. तसे. Yeah. की मी बाहेरनं आले, मी खूप वाऱ्यातनं आले किंवा हा विचार करून आपण करायचो. आता तसं नाही चालत. मला तेच वाटतं की यू आर फ्रॉम दिस स्कूल ऑफ ऍक्टिंग येस. की बारीक बारीक बारकावे तू अगदी कायम मेटॅक्युलसली काढत असतो. हो हो. आणि ह्या ठिकाणी कसं काय म्हणजे पण मग त्याची सवय होते हळूहळू. used to. यू हॅव टू गेट युज टू इट. आणि मग आधी जर आपल्याला अगदी 1 तास आधी जरी स्क्रिप्ट आलं तर स्क्रिप्ट वाचून असं वाटतं ना की मी इकडे हे करू शकते, मी ते करू शकते, असं करू शकते. सो तसं केलं की होतं ते छान होतं आणि मजा येते. येस करेक्ट. नाटकामध्ये आजकाल आपल्याला लेपल्स असतात. हो, ओके. हो. पण तू त्या काळापासून आलेली आहेस जेव्हा की लेपल्स नव्हते. अजिबात नव्हते. अजिबात त्यामुळे लेपल नव्हते. आपला आवाज शेवटच्या खुर्चीमध्ये Correct. तिकीट काढून आले Correct. पर्यंत पोहोचलेला पाहिजे. हो. आणि कुठेही तो आक्रस्ताळा वाटला नाही. नाही. त्याच्यापर्यंत तो सॉफ्टली व्यवस्थित त्या हो. कॅरेक्टरला साजेसा असा गेला पाहिजे. याची टेक्निक काय? म्हणजे आता ती टेक्निक नाही नाहीच आता वापरता येत नाही. पण तेव्हा तरी काय सुद्धा करायचं? हा. तुम्ही लेपल माईक जरी लावला तरी तो लेपल माईक कसा वापरायचा हे कळलं पाहिजे. पुष्कळ वेळा काय होतं, आपण नाटक बघायला जातो आणि असं सगळं कानावरनं दणा दणा आदळत असतं येऊन. बिकॉज तुम्ही लेपल माईकही वापरता आणि तुम्ही जोराने सुद्धा Shouting बोलताय. करता. सो देर इज नो नीड फॉर दॅट की तुमच्याकडे लेपल माईक आहे. तुम्ही विस्पर मध्ये सुद्धा बोललात तरी तुमचा आवाज पोचणार आहे. आणि मे बी त्या सीनला विस्परची गरज असते. सो खूप जण हे लक्षात घेत नाहीत. हा माझा एक मोठा त्यांच्यावर हे आक्षेप आहे. आता फॉर एक्झाम्पल सिनियर ऍक्टर्स जेव्हा लिपल माईक घेतात इतकं सुंदर वापरतात, इतकं सुंदरपणे वापरतात की कळतही नाही की यांनी लेपल माईक लावलाय. येस. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. कारण ते आपल्याला ते व्हॉल्यूमच्या वरती शब्दावरती जोर तेव्हा जोर द्यायला शिकवलाय, तेव्हा हे शिकवलंय प्रेक्षकांपर्यंत कसं नकळत सारे घडले होईपर्यंत आम्ही लेपल माईक वापरत नव्हतो. इव्हन शेवग्याच्या शेंगापर्यंत वापरत नव्हतो. मग नंतर काय आता सगळ्या थिएटर्सची माईक सिस्टीमही खराब झाली आहे. काहीच थिएटर्स अशी उरलीत की ज्यांची सिस्टीम फार चांगली आहे. त्यामुळे आता लेपल माईक ही गरज झाली आहे. सो जर ती गरज असेल तर ते कसं वापरायचं, यू हॅव टू लर्न हाऊ टू यूज इट. एक दुसरा प्रश्न विचारते. अतिशय स्टॉलवर्ट कलाकारांच्या बरोबर तू काम केलेलं आहेस. फॉर दॅट मॅटर दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, विक्रम गोखले. सो लाईक त्यांच्या बरोबर काम करताना ते टेन्शन वगैरे सोड, आता ते तू जाऊ दे, तेवढाच घेतेस तू. पण तुला त्यांच्या म्हणजे ह्या तिघांचा एक आपण उदाहरणादाखल घेऊया. सो प्रत्येकाच्या बरोबर काम करताना तू कसं काय हे केलेलं आहेस? फॉर दॅट मॅटर फर्स्ट दिलीप प्रभावळकर घ्या. आम्ही नातीगोतीमध्ये एकत्र काम केलं. मी पहिल्यांदा दिलीप बरोबर काम करत होते आणि खूप डिफिकल्ट नाटक होतं ते. अतिशय कठीण नाटक होतं ते की एक बाई जिचं प्रेम सुद्धा आहे नवऱ्यावर, ती ऑफिसच्या बॉसकडे थोडीशी झुकते की काय. म्हणजे ते ठरवतात आपण एकत्र कुठेतरी जाऊ आणि लास्ट मिनिट कॅन्सल करतात. सो ते माझं कॅरेक्टर अतिशय एका थिन लाईनवर होतं. प्लस त्या मुलाबद्दल प्रेम आहे, त्या मुलाबद्दल दोघांनाही खूप प्रेम आहे आणि ह्याचं फ्युचर कसं असेल याची ते काळजी करत असतात. मेंटली चॅलेंज कॅरेक्टर. अतुल परचुरेने ते कॅरेक्टर केलं होतं. प्रतिम काम केलं होतं. सुंदर काम करायचं. अतुलनी फार सुंदर काम केलं होतं. मिस अतुल. आय रिअली मिस अतुल. आय रिअली मिस अतुल. म्हणजे आय नो आम्ही खूप मजा केलीये. आम्ही खूप एकत्र काम म्हणजे नातीगोतीचेच प्रयोग. इतका चांगल्या लेवलचा आर्टिस्ट माझ्या मानिनी चित्रपटात काम केलं. काय सांगायची गरजच नाही. दिलं त्याला आणि दॅट वॉज सच म्हणजे डिफिकल्ट रोल. हो व्हेरी डिफिकल्ट. आणि आम्ही खूप चिडवायचो त्याला, म्हणजे मोहन बियन
की तुला काय तुला करायचं. खोटं वाटेल, मी ते बघितलं नाटक आणि दो आय वॉज नोईंग, मला असं वाटलं बापरे याने मी म्हणजे खरंच काही हो, झालं हो, की काय हो, याला? हो, हो. इथपर्यंत तो पोहोचलेला म्हणजे होता. नाटक संपल्यावर अनेक लोक फक्त येऊन एकदा आम्हाला फक्त त्याला बघू द्या की तो नॉर्मल आहे ना, बघू द्या असं म्हणायचे. ते फक्त नॉर्मल अतुल परचुलेला बघायचे आणि जायचे. इतका सुंदर तो काम करायचा. फारच सुंदर प्रयोग होता तो, फारच मस्त. आणि लिखाण गळते काय लिखाण, काय ते दळवी, म्हणजे काय वामनचं डिरेक्शन, सगळे म्हणजे आणि मोठे- मोठे तोंडवळकर माणसं. हो. तोंडवळकर चांगला प्रोड्युसर कलावैभव. अप्रतिम प्रोड्युसर कलावैभव, ज्यांना नाटकाची माहिती होती, हा, जाण नाटकाची होती. आणि ऑडियन्सला हो, काय पाहिजे हो, हे पण हो. एक माहिती होतं त्यांना. अगदी की ह्या- अगदी अगदी. आणि नुसतं ऑडियन्स नाही, नाटकाला काय हवंय Exactly. हे त्यांना फार कळलं होतं. फार तसंच कळलं डबल होतं. गेम मध्ये तू भक्तिताई बरोबर केलं. पण आधी दिलीप आणि हा, हे सांगते, हा. दिलीप मोहन हो, जोशी, विक्रम दिलीप गोखले मोहन आणि जोशी, भक्ती बरोबर. ह्या सगळ्यांबरोबर मी त्या नाटकात पहिल्यांदा काम केलं. Yes, yes. दिलीप मोहनचं तर एनिवे मुंबईतली काही सुरुवातीची नाटकं होती, त्याच्यामुळे तो जरा असा थोडा दबलेला असायचा. दबलेला वगैरे खरं काही नाही, मोहन दबलेला दाखवायचा असा तो, नाही, खरं नाही, काही नाही, नाही. नाही. तर रिहर्सलच्या काळातच आमची खूप मैत्री झाली. आणि मला दिलीपचं टेन्शन होतं, कारण तसा तो शांत ना, तो अतिशय शांत असतो, पण त्याचं डोकं कंटिन्युअस चालू असतं. वर्किंग असतं. पण आम्ही इतकं एन्जॉय केलं काम करताना. म्हणजे ऍक्टर टू ऍक्टर, ऍक्टर टू को ऍक्टर जो रिस्पॉन्स असतो तो इतका अप्रतिम होता आमचा, की म्हणजे प्रयोगाची इतकी मजा, म्हणजे इतका हेवी प्रयोग असून सुद्धा तो करणं फार कठीण होतं. पण एक आम्ही केलं, त्या प्रयोगाचे त्या सगळ्याचे टेन्शन्स आम्ही रिहर्सल मध्ये काढले. हो, अच्छा. ते सगळे टेन्शन्स, ते सगळे जे असा मुलगा असण्याच्या आई वडिलांचे टेन्शन्स, ते सगळे आम्ही रिहर्सल्स मध्ये काढले. सो प्रयोग करताना सीन झाला की वी आर आउट ऑफ इट, स्विच ऑन स्विच ऑफ. स्विच ऑन स्विच ऑफ. कारण ते नसेल ना तर असा प्रयोग करणं खूप डिफिकल्ट होतं. आणि स्वतःला किती त्रास. हो, तेच ना. दॅट इज द मेन. त्याच्यामुळे आम्ही ते सगळे त्रास प्रयोगात न काढता आम्ही रिहर्सल मध्ये त्याचे खूप त्रास, काय रडायचं असेल काय, ते सगळं करून घेतलं. पण तरी सुद्धा स्टेजवर परत तो सीन नाही, तो सीन येणारच, तो सीन येणारच, तेव्हा रडायलाच पाहिजे. पण ते तात्पुरता, म्हणजे स्विच ऑन अँड स्विच ऑफ तुम्हाला करताच आला पाहिजे, करताच आला पाहिजे. नाहीतर माझा 2.5 वर्षाचा मुलगा होता तेव्हा, मग मी घरी जाऊन त्याला सांभाळूच शकले नसते. एक्झॅक्टली. त्यांनी मला माझा नवरा अमोल चिटणीस एकदा मला घ्यायला आले होते. ते 2 जण, 2.5 वर्षाचा होता तो, आणि असे विंगेत 2 जण बसले होते. आणि मी असं बघितलं की अरे बापरे, नील आलाय. आणि देयर वॉज वन थिंग, नील कुड नॉट सी मी क्राईंग. तू रडू नको असं व्हायचं. आणि तो असा बघत होता. अरे बापरे, आता आई रडेल. नाही, रडत होते मी. झालं म्हणजे. तर त्यांनी असं अमोलला विचारलं, बाबा वाय इज मम्मा क्राईंग? तर माझ्या नवऱ्याने त्याला सांगितलं, नाही रे, खोटं आहे, ते खरं नाहीये, ते नाटक आहे ना, ती करते, ते खोटं आहे सगळं. असं वळला आणि त्याला म्हणाला, बट हर टीअर्स आर रिअल. मग मला एक दिवस 4-5 दिवसांनी विचारलं, तुझा राजा सोनिया मी आहे ना? म्हटलं हो का? मग तू अतुल काकाला का म्हणतेस माझा राजा माझा सोन्या? मग मी त्याला अतुलच्या घरी नेलं, अतुलच्या आईची ओळख करून दिली की ही अतुलची मम्मा आहे, अतुल काका. हा तिचा राजा सोन्या, तिचा राजा सोन्या आहे, तो माझा नाहीये, माझा तूच. इतकी ताकद असलेली तू अभिनेत्री, परंतु आम्हाला असं कळलं की एका चॉकलेटी 2 मिशा असलेल्या नाव पण घेऊ नकोस, त्याला तू एवढी घाबरतेस, आणि ते स्टेजवर एकदा उडत आलं चक्क. हे सगळं कुठं स्वाती? तू विचारू, मी त्याचं नाव नाही घेऊ शकत. हो, तेच म्हणून मी नाव नाही घेत. पण हे काय आहे म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे आय कॅन हिट बाय चप्पल. इफ आय एम अलोन आय विल हिट. रिअली? हा, रिअली. पण असं उडत वगैरे उडत आलं, आलं, हेलिकॉप्टर आलं तर संपलं. मी पण असं नाटकात परत ही गप्पत सांगते. अरे खूप वेळा झालंय.
एकदा आम्ही नकळतचा प्रयोग करत होतो हा, आणि नकळतचा एक सोफा आहे, हा. बरं त्या सोफ्याच्या हातावर ते होतं. अरे आणि मला विक्रम सांगतो, बाई तुम्ही बसा ना. मी म्हटलं नाही, मी बरी आहे, उभीच बरी आहे. तर तो असं ते बघाय. मग त्याला कळलं. हा. मग विक्रमनी असं उपरणं काढलं आणि ठपकन मारलं. आता बसा बाई. एकदा असंच झालं होतं, पळापळाचा आम्ही प्रयोग करत हो. होतो. भक्ती होती ना, हो, भक्ती हो. आणि दिलीप आणि हे ते. आणि भक्तीने घाबरायची. तिने घाबरायची. हा, भक्ती मांजरीनं घाबरायची. हो. आणि गंमत म्हणजे तेव्हा म्हणजे चाललाय नाटकाचा प्रयोग आणि ऑल ऑफ सडन एका विंगेतून एक कुत्रं आलं आणि या विंगेतून आलं आणि त्या विंगेत ठाण्याला असेल, ठाण्याला बरोबर, ठाण्याला येतं ते. ठाणा गडकरीला होता. Correct. आणि म्हणलं हे काय ठाणे आम्ही असं झालं, पब्लिक पण असायला लागलं एकदा. माझी आणि भक्तीताईचा तो पॅक्ट होता हा. की मांजर आलं तर मी हाक लावीन, तू काय काळजी करू नकोस. पण ते ते आलं तर तू मारायचं. नाही, खूप म्हणजे अशा गमती मला काही अजून सांग ना, अशा छान छान नाटकामध्ये घडलेल्या नाटकामध्ये खूप घडल्यात. हो. आम्ही ना एकदा संकेतचा प्रयोग करत होतो, हम्म. संकेत मिलनाचा. दोघच जण होतो ना त्यात. हम्म. आणि असं कुठेतरी सांगली बिंगलीला होता. हम्म. तर त्याच्यामध्ये तू आणि विक्रम, हा. मी आणि विक्रम. हम्म. तर आणि एक नातीगोतीची पण सांगेन ना, हा. ती तर फारच फनी आहे. तर प्रयोग सुरू झाला आणि नेमका माझा नवरा आला होता. अच्छा. हा, अमोल चिटणीस. तो प्रेक्षकात बसला होता. एक विक्रमचा मित्रही होता, तोही त्याच्या शेजारी बसून दोघं प्रयोग बघत होते. अचानक आलं हम्म. आणि मी एक्झिट घेतली. हा, आणि विक्रम अगं अगं माले माले असं करून तो त्याची वाक्य बोलतोय आणि मी आतनं उत्तरं देत होते. आणि मी त्याला सांगत होते, ते बघ ते बघ ते बघ बेडवर आहे. विक्रमच्या मित्रांनी नाटक आधी बघितलं होतं. तर तो म्हणाला, हिने काय एक्झिट घेतली? अमोल म्हणाला, मला माहितीये काय घेतली, तिचा मित्र आला असेल स्टेजवर. सो विक्रमनी ते मारलं आणि म्हणाला, ये आता. असे सांभाळून घेणारे हो. सहकलाकार लिटरली आय एम सो ग्रेटफुल टू देम की ते खरंच समजतात. म्हणजे ते मस्करी नाही करत नाही, की काय घाबरते वगैरे असं नाही. ते समजतात की ही खरी भीती आहे हिच्या मनात. एक कुठेतरी दडलंय तुझ्या मनात ते. खूप खूप आहे. अदरवाइज इट्स नॉट दॅट. नो नो नो. नाही, उडत आलं तर भयंकर. ठीक आहे, पण अदरवाइज बिचारा चालत असताना नाही नाही नाही, त्यांनी चालायचं पण नाही. आणि आणि हिला घाबरवायचं नाही. एकदा आम्ही नातीगोतीचा प्रयोग करत होतो हम्म. आणि शिवाजी मंदिरला प्रयोग होता. हम्म. बरं, आपली टेबल्स कशी असतात ना नाटकाची, ती असे बिजागऱ्या लावलेली असतात, ती फोल्ड होतात नंतर ना. हो. त्या टेबलवर तो टाईपरायटर जिथे दिलीप बसून हा. टायपिंग करतो. आणि डॉक्टर लागू आले होते प्रयोग बघायला, हो. हे मला आठवतंय. हो. सो इट वॉज अ व्हेरी स्पेशल प्रयोग Yeah. की डॉक्टर आलेत आणि अचानक हम्म. ते बिजागऱ्याला खिळे लागले नसतील नीट का काय, सगळं टेबल फोल्ड होऊन पडलं. ओ. आणि अख्खा सीन त्याच्यात होता की जिथे नंतर दिलीप बसून टाईपरायटिंग करतो, मी त्याच्या मागे उभी राहते की अहो जरा तुमचे खांदे दुखतील, थांबा आता जरा. हा सगळा सीन बाकी. तर असं आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, मी आणि दिलीपनी. आणि काही नाही, शांतपणे डायलॉग्स बोलत आम्ही टेबल लावलं, त्याला खिळे लावले, तो टाईपरायटर उचलून ठेवला आणि अतुल बघतोय करत, कारण तो काहीच करू शकत नव्हता. Yes, yes, yes. मग आम्ही ते लावलं. मग दिलीप बसला आणि उरलेला सीन केला. इंटरव्हल मध्ये डॉक्टर आत आले, ते म्हणाले, तुम्ही नेमकं त्याच वेळेला कसं पाडता टेबल? हा, रिअली? हो, खरं वाटलं? त्यांना खरं वाटलं. त्यांनी ते म्हणाले, नेमकं त्याच वेळेला कसं पाडता? दर प्रयोगाला कसं जमतं? सांभाळून व्यवस्थित घेतलं याचा तर- अर्थ. मी आणि दिलीप मला तर वाटलं, म्हटलं डॉक्टर तुम्ही मस्करी करताय ना आमची? ते मला अगं नाही, का मस्करी का करीन? म्हटलं अहो पडलं ते. मग म्हणाले, पण मग तुम्ही फार छान सांभाळून घेतलं ते. That's all. But that is a give and take between two Yeah. actors. Yeah. की काही न बोलता Yes. डोळ्यांनी एकमेकांना सांगितलं की लावून ठेवूया पटकन. हेच इम्पॉर्टंट आहे. हो. टीम वर्क ज्याला आपण त्यालाच म्हणतो teamwork आणि- म्हणतो. Yeah. इट्स सो So, इम्पॉर्टंट. हो, हो. मी म्हणेन की तुझ्या नशिबाने तुला खरंच
चांगली अतिशय cast, चांगली चांगले लोक हे. मिळाली. आता एक अजून एक व्यक्तिमत्व जे उत्तुंग आहे विजयाताई मेहता. अरे बापरे, विजयाबाई. त्यामुळे बाईंच्या बरोबरच काय तुझं एक हे आहे ते कळू दे. शाकुंतल मध्ये आय वॉज शकुंतला. तेव्हा सगळे मला खूप हसले होते. म्हणजे जो भेटायचा तो असं बोलायचा की बाईना वेड लागले का काय, तुला शकुंतला घेतलंय. त्यांना माहितीये ना शकुंतला सुंदर होती. हे तुला का पण उगाच अगं. कॉम्प्लेक्स देत होते. मला इतका कॉम्प्लेक्स आला. बरं तेव्हा आय वॉज 17. बट यू ए गुड लुकर I आणि यू आर don't know स्टील that. लुकिंग गुड. अगं मोठे मोठे डोळे आहेत तुझे. काळी नाक शकुंतला, काही नाही, नकटी नाकी शकुंतला, डोळी नीटच आहे. अशी लोक इतकं काय काय. म्हणजे माझी आई पण म्हणाली तुला तुला शकुंतला घेतलंय. डोंट टेल मी दिस इज क्वाइट. सो एक दिवस बाई नेहमी लवकर यायच्या रिहर्सलला. मी बाईंकडे गेले, लवकर गेले, एकटीच होते मी. म्हटलं बाई मी नाही करत नाटक. हा. तर बाई म्हणायला काय झालं, कॉलेजचा प्रॉब्लेम आहे का. मी बोलते तुमच्या प्रिन्सिपलशी, काही काळजी करू नकोस. तर म्हटलं नाही नाही कॉलेज बिलेजचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग का करत नाहीयेस. म्हटलं नाही बाई सगळे तुम्हाला वेडं ठरवतायत, माझ्यामुळे मला नाटक पडायला नकोय, तुम्ही मला पाहिजे दुसरा कुठचा तरी छोटा रोल द्या. बाई म्हणाले बसा बसा इथे बसा, असं म्हणून मला बसवलं. मला म्हणाल्या मी वेडी नाही, मला कळतंय मी काय करते, आणि एक लक्षात ठेव सौंदर्य फक्त इथे नसतं, सौंदर्य इथे असतं. तुमचं जेव्हा हृदय सुंदर असतं ना तेव्हा तुम्ही आपोआप सुंदर दिसता. तू तुझं काम मनापासून कर, तू आपोआप सुंदर दिसशील. तू मला सांग एकदा नाटक ओपन झाल्यावर कोणीतरी येऊन तुला सांगेल तर मला येऊन सांग की तू शकुंतला शोभत नाहीस. आणि दोज वर्ड्स त्यांनी मला आयुष्यभरासाठी कॉन्फिडन्स दिला दॅट्स सो नाईस. की मी इथनं सुंदर असले तर इथून सुद्धा चांगली दिसेन. येस. हे बाईंचे म्हणजे उपकार म्हणीन काय वाटेल ते, पण आय विल नेव्हर फॉरगेट इट. आजपर्यंत मी ते बरोबर घेऊन जाते. येस दॅट्स व्हॉट. मतलब तुम्ही अननेसेसरीली कॉम्प्लेक्स घेतो ना. हो. आणि मला तो खूप आला होता की भेटेल ते म्हणायचं. आता आपण थोडं तुझ्या पर्सनल आयुष्याकडे Yes, वळूयात. की तुझं लग्न झालं तुझ्या वयाच्या 21व्या वर्षी. 21व्या. अगदी लवकर लग्न झालं, आणि ते देखील तुझं लग्न झालं ते नौदलातल्या म्हणजे माणसाशी हो. झालं. नेव्ही म्हणजे काय हे माहित नसतानाच. मला काहीच माहित नव्हतं. आम्ही जेव्हा पंखाना ओढ पावलांची करत होतो त्याच्यात वैजयंती चिटणीस होती. ती अमोलची सख्खी काकी. अच्छा हा म्हणजे तिच्या मोठ्या दिरांचा मुलगा. अच्छा. तर आणि विजयाबाई आणि माझे सासरे यांचं आते मामे भावंडांचं काहीतरी नातं होतं. अच्छा. तर ह्या सगळ्यांनी म्हणजे बाई वैजयंती यांनी ठरवलं आपण ना स्वातीचं लग्न करून टाकूया आता, बास झालं. हा म्हणजे मी तेव्हा 20 वर्ष म्हणायला तू हो. फक्त 20-21 हो. वर्षाची. आणि मग वैजयंती म्हणाली अगं आमच्या ह्यांचा मुलगा आहे अमोल. तर बाई म्हणाले हो का, मग बोलव की त्याला. अगं बाई. हे सगळं मला बरं मला हे काहीच माहिती नाही. एक दिवस आमच्या वैजयंतींच्या घरी पहिल्या दुसऱ्या प्रयोगानंतर पार्टी होती. तिकडे तिने अमोलला बोलवलं. अमोलाला त्याला वाटलं जरा घरचं जेवण मिळेल मस्त. आम्ही भेटलो. मी म्हटलं हाय हॅलो झालं सगळं, मला काहीच माहिती नाही. मग मी म्हटलं आमचं असं असं नाटक आहे, काय आता ह्याच्याशी बोलणार ना, नेव्हीतला माणूस आहे. तर तो म्हणाला हो आय नेव्हर सीन अ मराठी प्ले. अच्छा. म्हटलं यू नेव्हर सीन अ मराठी प्ले, शी शेम ऑन यू. मी म्हटलं परवा आहे आमचा प्रयोग शिवाजी मंदिरला, यू मस्ट कम. आणि तो आला प्रयोगाला. बरं त्याला प्रयोगाला बघून वैजयंती चिटणी जवळजवळ पडली की हा काय करतो इथे, अमोल तू प्रयोगाला आला. त्यांनी प्रयोग बघितला. मग मला म्हणाला आय हॅव गॉट अ बाईक, यू वॉन्ट मी टू ड्रॉप यू. अच्छा. प्रयोग दादरला, मी राहायचे सांताक्रूजला, आणि त्याची शिप ह्याला लायन गेट म्हणजे दुसरं टोक कुलाबा. मी म्हटलं हा सोड, इट्स ओके. प्रेम अशी तेव्हा काही प्रेम बिम नव्हतं, पण तशी आमची ओळख झाली. मग हळूहळू मला वैजयंतीने विचारलं कसं वाटलं ग तुला. हा छान आहे की, मग त्यालाही आवडलीस तू. असं करून आमचं लग्न जमवलं. बरं मला नेव्ही बद्दल काहीही माहित नव्हतं, काही माहित नाही मला नेव्ही.
आणि त्याला पण असं काही वाटलं नाही हिला आपण काही सांगायला पाहिजे. लग्न झालं आणि 8व्या दिवशी आम्ही निघालो आणि त्याची बदली झाली पोर्ट ब्लेअर, अंदमान अँड निकोबार आयलँड्स. सो आम्ही डायरेक्ट अंदमानला गेलो 1981. हाऊ यू फेल्ट ॲट दॅट टाइम? आय डोंट नो, खूप एक्साइटमेंट होती, थोडी वेडी पण होते. वेळेच इतिहास घडव. हा म्हणजे काय, खूपच छान वाटत होतं आपलं, इतका छान माणूस भेटलाय आपल्याला टाईप. आणि अंदमानला गेले त्याच्याबरोबर. काय तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा टाइप्स. तर अंदमानला गेले. तिकडे लक्षात आलं की तिकडे गॅस नाही. हा, मेनलँडहून गॅस आणणार नाही. इट वॉज अनसेफ. बापरे. हो. सो फ्रॉम स्टोव्ह, सगळा स्वयंपाक स्टोव्हवर करायचा. नेव्हीमध्ये कोणी बॅटमॅन वगैरे नसतो. सो सगळं मीच. आणि आईने आपल्या बेसिक काहीतरी कृती लिहून दिल्या होत्या. आणि करायला हो, आणि म्हणजे आईने आता डिसेंबरमध्ये लग्न ना, म्हणजे बघा आता मार्च मध्ये होळी येईल तर तुला मी पुरणपोळी कशी करायची ते लिहून देते वगैरे असं. आणि सुरेश खरे जेव्हा माझ्या लग्नाला आले होते तेव्हा त्यांनी मला एक अन्नपूर्णा नावाचं कुकबुक दिलं होतं. त्या कुकबुकनी मला तारलं, कारण मला काहीही स्वयंपाक येत नव्हता. मला फक्त चपात्या करता येत होत्या, कारण मी आईची चपात्यांची बाई होते. एकदा चपात्या लाटल्या दिवसभराचा की मी सुटले. मग मी रिहर्सलला जायला, नाटकांना जायला मोकळी. आणि आम्ही पोर्ट ब्लेअरला पोचलो डिसेंबर एंड. आणि फर्स्ट वीक ऑफ जानेवारी कार निकोबारला मोठा अर्थक्वेक झाला. आणि माझा नवरा हेलिकॉप्टर पायलट. सो ही हॅड टू एम्बार्क अ शिप आणि गो टू कार निकोबार फॉर सर्च अँड रेस्क्यू. आणि जाताना असं मला म्हणाला होता की आम्ही आज जातोय, संध्याकाळी परत येणार, जास्तीत जास्त उद्या. तो जो गेला तो 1 महिन्यानी परत आला. आणि नो ठाव ठिकाणा, काही ठाव ठिकाणा नाही. नो फोन. नो फोन. अंदमानला फोन नसायचे, म्हणजे देयर वॉज नो फोन. मग न्यूजपेपर्स नव्हते. महिन्यातून 2 वेळेला एक शिप मद्रासहून यायची, एक शिप कलकत्त्याहून यायची. तेव्हा 15 दिवसाचे न्यूजपेपर्स यायचे, जे तुम्हाला ऑलरेडी बुक करायला लागायचे. तर तुम्हाला 15 दिवसात मेनलँडमध्ये काय झालं, तेव्हा तिकडे टीव्ही सुद्धा नव्हता. रेडिओ होता, पण तो कधीतरी कुठेतरी रेडिओ ऑस्ट्रेलिया लागायचा. काहीही माहिती नसायचं काय चाललंय. डोंट आस्क मी. तो 1 महिना. मग आमचा 4 ब्लॉक होता. तर शेजारची जी होती अमोलची, म्हणजे दुसरा पायलट, त्याची बायको, ती मला म्हणाली, स्वाती अगर तुझे डर लगे तू आजा घर. तर मी म्हटलं हो मी येईन, कारण एकटी कधीच राहिले नाही. संध्याकाळ झाली तसा मी विचार केला की नाव हे माझं आयुष्य असणार आहे. किती वेळा हा माणूस जाणार शिपवर, किती वेळा मी लोकांकडे जाऊन राहणार ऍक्च्युली. तर मला ह्याची सवय करायला पाहिजे. तर मी तिला सांगितलं मी येत नाही, मला जर फारच भीती वाटली तर येईन. मग मी सगळे लाईट्स ऑन ठेवायचे घरात. पोर्ट ब्लेअरला 5 वाजता अंधार होतो आणि सकाळी 4 वाजता फटफटीत उजाडतं. 5 वाजल्यापासून घरातले सगळे दिवे ऑन करायचे, पुस्तक वाचत बसायचे पहाटे 4-4:30 पर्यंत. उजाडलं की मग झोपायचे. सांगतेस काय? हो. आणि ही बाजू कोणालाच माहित नाही. हो. आणि पण तुला एक गोष्ट सांगते, जे बाकीचे बॅचलर्स होते किंवा नेव्हल ऑफिसर्स बाकीचे होते, 1 दिवस मला कधी एकटं सोडलं नाही. रोज संध्याकाळी कोणतरी यायचं आणि भाभीजी आपको कुछ चाहिए, आपको देखो कल शिप आ रही है. म्हणजे शिप जर आली मेनलँडहून तर तेव्हा 15 दिवसाच्या भाज्या घेऊन ठेवायच्या, कारण पोर्ट ब्लेअर मध्ये काहीही उगवत नाही तेव्हा. कारण जेव्हा जॅपनीज लोक पोर्ट ब्लेअर मध्ये होते तेव्हा त्यांनी त्यांचे ते शंख असतात ना, ते सोडले होते, बिकॉज दे यूज टू ईट देम. तर ते जे स्नेल्स, ते स्नेल्स काहीही उगू देत नाहीत, फास्टेस्ट खातात, काहीही तुमचं उगत नाही.
हो. सो 15 म्हणजे हिरव्या रंगाचे टोमॅटो यायचे. ते टोमॅटो असे उलटे करायचे आणि ठेवायचे, मग ते हळूहळू लाल व्हायचे. म्हणजे तुम्ही आज शिप येणार आहे मेनलँडहून, तर आज संध्याकाळी जाऊन तुम्ही भाजी पुढच्या 15 दिवसांची नाही घेतलीत तर तुम्हाला भाजी मिळणार नाही. फिश मुबलक, फिश हवं तेवढं. सांगतेस. हो. बरं, त्या पोर्टब्लेअरला 2 रेस्टॉरंट्स होती, 2 हॉटेल्स होती. एक बे आयलंड आणि एक दुसरं कॉर्बाइन्स कॉफ का काहीतरी, दोन्ही 5 स्टार. त्यांना जर तुम्हाला जेवायला जायचं असेल तर त्यांना 4 दिवसांचं मुदत द्यायला लागायची की 4 दिवस म्हणजे आज ठरलं आपण बाहेर जाऊन जेवू, शक्य नाही. अगोदर सांगायचं 4 हा, बाकी कुठलंच रेस्टॉरंट नाही. एक अन्नपूर्णा नावाचं एक डोसा जॉईंट होता. माझ्या नवऱ्याला अजिबात डोसे आवडायचे नाहीत, सो तो मला तिकडे न्यायचाच नाही. चल डोसे कसले खायचे असं म्हणून. त्यामुळे बाहेर जाऊन जेवायला वगैरे चान्सच नाही. काय सांगते, हो. सगळं गंमतच आहे. खूप गंमत, खूप गंमत. फक्त नवं होतं सगळं. सो इट वॉज व्हेरी रोमॅन्टिक. आणि माझा नवरा हेलिकॉप्टर पायलट होता. येस येस येस. सो खूप वेळा सकाळी तो हेलिकॉप्टर घेऊन घराच्या गॅलरी समोर यायचा आणि काय काय झिंग करून दाखवायचा. Really? हो. आमच्या खाली एक अभिजित नावाचा मुलगा होता, शहाणे. अच्छा. तो ओरडायचा, ए चिट्टू आंटी, तुझा चिट्टू आला बघ. सो दॅट वॉज ग्रेट फन. पण खूप कठीणही होतं. म्हणजे येस. फक्त घरी पत्र जायची, ती 15 दिवसांनी पोचायचं, ओ बापरे. कारण शिपवरनं जायचं किंवा बिग बिग बिग. हो, इट वॉज अ बिग थिंग. म्हणजे हे सगळं आयुष्य काढलंच हो, तू दादर हो. हिंदू कॉलनीतल्या मुलींनी. आणि काही माहित नाही नेव्ही म्हणजे. आणि जिने नाटकामध्ये काम केलंय, जी इतक्या लोकांमध्ये हो. वावरली आहे. हो, हॅट्स ऑफ यार, हॅट्स ऑफ. इट वॉज. पण इट वॉज अ ग्रेट टाइम. तुम्ही जर नवऱ्याशी भांडलात तर आय कुडंट से मी चालले उद्या परत. शक्य शक्यच नाही, फ्लाईटच नाहीये. जाशील कशी? ती महिन्यातून एक फ्लाईट असायची. मग हे सगळं काढून तू परत मुंबईला कधी आलीस? 2.5 वर्ष आम्ही अंदमानला होतो. मग त्यानंतर त्याची बदली झाली कोचिनला. अच्छा. मग आम्ही कोचिनला आलो, माणसात टाइप्स. मग तुला तिकडे गॅस सिलेंडर मिळाला? हो, तेव्हा गॅस सिलेंडर मिळाला. माझ्या आईच्या प्रत्येक पत्रातून स्टोव जपून वापर, स्टोव जपून वापर, वातीचा घे. कारण सुरुवातीला तो होता. मग वातीचा स्टोव, हो, पंपवाला. मग वातीचा स्टोव घेतला. स्टोव म्हणायची मी त्याला. मग तो फरफऱ्या स्टोव. मग तो वातीचा स्टोव रात्री साफ करून Yes, ठेवायचा. yes. काय काय वाती चोळून हो, घ्यायला लागतं. काय काय केलंय मी. पण माय हजबंड वॉज अ व्हेरी कोऑपरेटिव्ह काइंड ऑफ पर्सन. म्हणजे तू हे केलंच पाहिजेस असं काही नव्हतं. मी कित्येक वेळेला कुकिंग मध्ये चुकलीये, तो तसं पण खायचा. मस्त झालंय, सगळं मस्त झालंय असं म्हणून कारण खायचा. अशी कोण बायको मिळणार आहे? तिथे काही हे नाही. आणि ऑल दिस फार मज्जा यायची. पण लाईक आमच्याकडे एक बाईक होती, ती बाईक घेऊन बाहेर पडायचो. एक दिवस काय झालं, हे 4 जण होते ना, तर सगळ्यांच्या बाईक, स्कूटर्स. तर एक दिवस सकाळ झाली आणि शेजारच्यानी विचारलं, हॅज छोटू लेफ्ट ऑलरेडी? म्हणजे माझा नवरा 6'2" होता, त्याला छोटू म्हणायचे. तो म्हटलं नो. मग वेअर इज हिज बाईक? बघतो तर 4ही बाईक्स तिकडे नव्हत्या. हो का? हा, रात्री कोणीतरी ढापल्या होत्या. हा. हे लोक म्हणाले, अशा कशा बाईक्स कोणी नेल्या माहित नाही वगैरे. तर अंदमान इज अ आयलंड आहे ना ते. तर पोलीस म्हणाले, काळजी करू नका, कुठेतरी येऊन टाकल्या असतील, बाहेर कुठेच जाऊ शकत नाही, म्हणजे चोरी व्हायचीच नाही. ह्या लोकांनी काय केलं असेल? 2 जण पायलट होते, त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं आणि वरनं शोधलं आणि एका ठिकाणी त्यांना 4ही बाईक सापडल्या. हे पण दिस वॉज ऑल्सो काइंड ऑफ अन ऍडव्हेंचर. आता आपण ड्रोन चालवतो हो, तसं त्यांनी हेलिकॉप्टर नेलं. एक दिवस आम्ही कुठेतरी चाललो होतो. टाइम्स यू हॅव सॅट इन हेलिकॉप्टर? नेव्हर. नॉट अलाउड टू. वी आर नॉट अलाउड टू. इट इज अ इंडियन नेव्ही, सो वी आर नॉट अलाउड. तर कधी वाटलं नाही मला? खूप वाटायचं, पण नाही. म्हणजे नंतर बसली आहे, पण पवन हंस वगैरे, पण नॉट अदरवाईज. हा, दॅट इज डिफरंट, पण नॉट अदरवाईज. खरंच यार, हॅट्स ऑफ, तू एवढं सगळं केलंस. म्हणजे एकदा आम्हाला कुठेतरी जायचं होतं, तर अमोलनी मला जीप पाठवली. तर मी अशी पुढे बसले आणि मागे पर्स टाकली.
तर त्या मागे फ्लॅप असतो, त्या हा. फ्लॅप मधनं बाहेर पडली पर्स. तिकडे गेले मेस मध्ये आणि म्हटलं हो माझी पर्स पडली, सगळा पगार आहे तुझा त्याच्यात. रडारड माझी एकदम. तो म्हणाला काळजी करू नकोस, नथिंग विल हॅपन. हेलिकॉप्टर परत काढला नाही, कोणीतरी उचलली होती आणि ती पोलीस स्टेशन मध्ये येऊन दिली होती की ही बघा पर्स मिळाली. हो, इट वॉज व्हेरी सेफ ऍट अंदमान. काही चोऱ्या व्हायच्या नाहीत, काही नाही. अंदमानचं काळं पाणी एवढं माहिती फार सुंदर होतं ते पाणी. इतकं सुंदर पाणी होतं की तुम्ही कंबरभर पाण्यात उभं राहिलं तरी तुमची पावलं दिसतात. इतकं स्वच्छ पाणी मी आयुष्यात कुठे बघितलं नव्हतं. काळ्या पाण्याची हो, शिक्षा का हो. म्हणतात मग काय कळत नाही. हो. काळं पाणी का म्हणायचं त्याला. एनिवेज, मला आता एका वेगळ्या मुद्द्याकडे तुझं लक्ष Please. वेधायचं की लाईक वी हॅव कम टू, आता आपण अशा एका आपल्या टप्प्यावरती आलेलो हो. आहोत की आपल्याला आपली मुलं मोठी झाली आहेत, हो सुना आलेल्या आहेत, नातवंड झालेले आहेत. हो अशा ह्याच्यामध्ये लाईक तू तुझं जे एक आपण म्हणतो मेडिटेशनल हे म्हणा, स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा देवाचं म्हणा, हो. सी दीज 3 थिंग्स आर डिफरंट ऑल्सो. या परंतु हाव यू मतलब मॅनेज विथ ऑल युअर थिंग्स, कारण कुठेतरी आपल्याला ते एक माइंड काम काम करायला लागतं. हे हो. खूप गरजेचं आहे. हाव यू प्रॅक्टिस दॅट? आय मेडिटेट. मी म्हणजे अगदी रोजच असं करते असं नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आय मेडिटेट. मी देवाचं असं खूप करत नाही, अविश्वास नाही, पण आय एम नॉट अंधश्रद्ध नाहीये. देवाला रोज नमस्कार करते, पूजा करते सत्यनारायणाची वन्स इन अ इयर, बट दॅट इज ऑल. मला एक नात आहे जी 7 वर्षाची आहे. तिचं नाव नायशा, माझ्या मुलाचं नाव नील आणि माझ्या सुनेचं नाव ईशा. दॅट इज माय फॅमिली आणि फार क्लोज होता मी, टचवूड. दॅट्स इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. बिकॉज दॅट व्हॉट Yes. गिव्स यू द कामनेस. That is what gives me the Yeah. calmness, Yeah. शांती मनाची. And my work gives me my एक्झॅक्टली, सगळ्यात जास्त माझा आनंद माझ्या कामात मिळतो मला. ऍब्सोल्युटली. मी असं म्हणेन की आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत, तर मला असं म्हणावं असं वाटेल की ज्या ठिकाणी आपलं मन हे शांत राहतं, असं वाटतं आपण आपल्याला विसरून जातो, हो, ते आपलं काम जे Correct. आपण शेवटपर्यंत करत राहावं. आणि अगदी. मी असं म्हणेन हीच की माझी इच्छा आहे देवाकडे Yes. की So- शेवटपर्यंत मी काम करत राहू दे आणि हेल्दी राहू दे बस. एक्झॅक्टली. सो मी असं म्हणेन की ह्या 2 गोष्टी तुला परमेश्वर भरभरून देवो थँक्यू. आणि तुझे असेच अतिशय सकस अभिनयाच्या गोष्टी आमच्यापर्यंत सतत अशाच पोहोचत राहोत. थँक्यू. या शुभेच्छा देऊन एकच गोष्ट सांगायची राहिली. येस येस येस. मी जी हिंदी सिरियल आता करतेय सरू नावाची, हा, करेक्ट. तर ती सिरियल मी आता मध्ये पडले, हो, तुम्हाला म्हणायचं. व्हॅनिटी मधून हो. उतरताना पडली. हो. खूप लागलंय मला बरगडीला आहे. थोडस, पण hairline आहे. तरी ती आज आली, हो. तिने जे सांगितलं. पण त्यांना हे जेव्हा म्हणजे मी आता त्यांच्याच शूटिंगला पडले, पण हे जेव्हा त्यांना कळलं की हे किती सिरियस आहे, त्यांनी मला 15 दिवस रजा दिली. त्यांनी 1 दिवस रात्री घरी कॅमेरा पाठवला आणि मी आजारी आहे असं दाखवून घरी शूट केलं आणि त्यातले थोडे थोडे सीन्स दाखवत आहेत. सो आय एम एव्हर सो ग्रेटफुल टू देम फॉर दॅट. सो नाईस. येस, सो नाईस. येस. सो तेवढंच मला फक्त एक सांगायचं. हॅट्स ऑफ प्रोडक्शन मध्ये पण हॅट्स ऑफ जस्तुबेन जयंतीलाल जोशी. दॅट वॉज अ ती पण वंडरफुल टाइम ऑफ माय ते करिअर. पण खूप फार सुंदर छान. तुझं Yeah. होतं. So, So मी असं sorry. म्हणेन की खूप छान छान तुझी अशीच प्रोजेक्ट येत राहो आणि आमचं मनोरंजन असंच थँक्यू सो मच स्वाती फॉर कमिंग. आणि म्हणजे तुझे विचार इतके छान, चांगले विचार, आणि नॉट ओनली दॅट, म्हणजे बाकीच्या गोष्टींच्या बरोबरच तुझं म्हणजे अभिनयातलं एक तुझं जे स्थान एक तू पक्क केलेलं आहेस, त्याच्या पाठची तुझी मेहनत. आणि आजच्या मुलांना हे मी इथे सांगू इच्छिते की माणसं उगाच मोठी होत नसतात, त्याच्या पाठीमागे हार्डवर्क हे असतं आणि ह्यातून तुम्ही काय बोध घ्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. स्वाती, आज तू माझ्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये आलीस आणि तुझ्या सगळ्या नाट्य प्रवास असेल, तुझं पर्सनल आयुष्य असेल, इतक्या सुंदर तऱ्हेने तू त्या गोष्टी मांडल्यास की ज्याच्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या पिढीला त्याचा फायदाच होणार आहे. थँक्यू सो मच. छोटीशी भेट. थँक्यू. याची काही गरज नव्हती पण तरी थँक्यू सो मच.